देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात टाइम्स 24 न्यूज लाईव्ह। मी आहे आपल्या सोबत मनीषा। चला पाहूया पालघर तालुक्यातील महत्त्वाची बातमी। पालघर तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे। सफाळे येथील मांडे कोशाचा पाडा परिसरात जोरदार वाऱ्यामुळे एक जुने विशाल झाड उन्मळून पडले। हे झाड काळ्या ठक्या वणगा आणि राखी रमेश मोहनकर यांच्या घरांवर कोसळल्याने दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे। मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। उन्मळून पडलेले झाड मुख्य रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबावर कोसळल्याने खांब पूर्णपणे वाकला असून वीजतारा तुटल्या आहेत। त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली। घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचे काम सुरू केले आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न केले। यावेळी सरपंच महेंद्र पाटील, उपसरपंच हर्षद भोईर, पोलीस पाटील राजेश पाटील, कामनीश राऊत, कुंदन राऊत, सदस्य श्रीधर म्हात्रे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित राहून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला। वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा अशी नागरिकांची मागणी आहे। दरम्यान पालघर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते बंद झाले आहेत। जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे। सफाळे प्रतिनिधी वैभव पाटील। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टाइम्स 24 न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।